देवाच्या नावाला धन्यवाद. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये एक मीटिंग सुरू होणार आहे. प्रियानो, या ठिकाणी तुम्ही पाहत आहात अतिशय सुंदर असा हा मीटिंग हॉल आहे. बायबल आम्हाला सांगते की तू आईच्या उदरातून येताना नग्न आलेला आहेस आणि जातानाही तू नग्नच जाणार आहेस. आम्ही या भूतलावर जे काही जमवतो त्यातलं काहीसुद्धा आम्ही घेऊन जाणार नाही. तरीही मनुष्य मरोपर्यंत तो मिळवत असतो, मिळवत असतो, मिळवत असतो आणि मिळवत असतो. हे पहा, अशा प्रकारे तो या भूतलावरती काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. पण बायबल तर सांगते की तू आईच्या उदरातून नग्न आलेला आहेस आणि जातानाही तू नग्न जाणार आहेस. येताना तू काय आणलं नाहीस तर जातानाही तू काही घेऊन जाणार नाहीस. हे जरी सत्य असलं तर प्रियानो, आम्ही मरोपर्यंत पैशाला पैसा, पैशाला पैसा आम्ही लावून ठेवतो. मरोपर्यंत आम्ही त्यातला एकही रुपया कोणाला देत नाही. पण शेवटी आम्ही सर्व काही ते टाकून जातो. पहा, तुम्ही जे काही मिळवता, तुम्ही जे काही कमवता ते तुमच्यासोबत येणार नाही आहे. पण जर तुम्ही सत्कृत्य कराल, जर तुम्ही भुकेल्याला अन्न द्याल, तुमच्या पैशातून जर एखाद्याची गरज भागवाल, एखाद्याला सहाय्य कराल, तर ती आठवण तुमच्या मृत्यूनंतरही सदैव तुम्हाला जिवंत ठेवेल. प्रियानो, आम्ही किती जरी मिळवलं, अशी किती जरी राजवाडे महाल जरी आम्ही बांधलं तरीसुद्धा ते व्यर्थ आहे. पण जर आम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न दिलं, गरजवंताला आम्ही मदत केलं, गरजवंताला आम्ही सहाय्य केलं, तर आमची जी आठवण निघणार आहे, लक्षात घ्या, ती आठवण आम्हाला सदैव जिवंत ठेवणार आहे. आणि येशू ख्रिस्तसुद्धा न्यायाच्या दिवशी ज्यावेळेला तो न्याय करेल त्यावेळेला तो म्हणेल की मी भुकेला होतो, मी ताणलेला होतो, त्यावेळेला तुम्हाला अन्न दिलंस, त्यावेळेला तुम्हाला पाणी दिलंस. कदाचित त्यावेळेला तुम्ही म्हणाल की प्रभू, तू कधी भुकेला होतास, तू कधी ताणलेला होतास. आज या भूतलावर असंख्य लोक गरजवंत आहेत, पीडित आहेत, भूक ताण अनेक अशा गरजांना अस्वस्थ आहेत. त्या सर्वांना ज्यावेळेला आम्ही मदत करतो ती मदत म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला जे जीवन मिळालेलं आहे त्या संधी वाया घालवू नका. जन्म परमेश्वराने दिलेला आहे, मृत्यूही परमेश्वर देणार आहे. पण जे मधलं आयुष्य आहे ते तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि ते कसं जगायचं ते तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. कारण हिशोब आम्हाला देव विचारणार आहे. जे आयुष्य या भूतलावर परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे त्याचा तो हिशोब एक दिवस तुम्हाला आणि मला विचारणार आहे. प्रियानो, एक दिवस तो तुम्हाला आणि मला विचारणार आहे. एक दिवस तो तुम्हाला आणि मला विचारणार की तुला जे आयुष्य मी दिलं, 60 असेल, 70 असेल, 80 असेल, 90, 100 असेल, त्या आयुष्यामध्ये तू काय कमवलास. कदाचित तुम्ही सांगाल की मी राजवाडे बांधले, मी महल बांधले, मी अशा प्रकारचे मीटिंग्स हॉल्स बांधले, मी अशा प्रकारचे बरेच काही केलेलं आहे. ते जम्यास धरलं जाणार नाही. परमेश्वराने जे आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केलेला आहे त्या मनुष्यासाठी तुम्ही काय केलं, त्या मनुष्याला तुम्ही किती सहाय्य केलं, त्याची भूक किती जाणली, त्याची अडचण किती जाणली, त्याला समस्यातून काढण्यासाठी तुम्ही काय केलं, प्रभू येशू ख्रिस्त हे तुम्हाला विचारेल. आणि त्यावेळेला जर तुम्ही म्हणाल की प्रभू, आम्ही हे काहीच करू शकलो नाही, आम्ही प्रार्थना केलं, आम्ही चर्चला गेलो, आम्ही खूप काय केलं, त्या गोष्टी जम्यास धरल्या जाणार नाहीत. कारण परमेश्वरानं तयार केलेलं प्रतिरूप जर या भूतलावर आहे आणि त्याच्यामध्ये जर परमेश्वराचा आत्मा वास करतो, देव त्या मनुष्यामध्ये राहतो, वस्ती करतो, तर प्रियानो, आज आम्ही त्या मनुष्याला ज्यावेळेला सहाय्य करतो, मदत करतो, ती मदत म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला केलेली मदत आहे. म्हणून प्रियानो, तुमच्या आसपास जर कोण गरजवंत असेल, भुकेला असेल, ताणलेला असेल, त्याला सहाय्य करा, त्याला मदत करा, त्याला अन्न द्या, त्याची गरज भागवा. आकाश कपाट उघडून परमेश्वर तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. आकाश कपाट उघडून तो तुम्हाला सहाय्य करेल, तो तुम्हाला मदत करेल. लक्षात घ्या. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधी वाया घालवू नका. तुम्हाला जी संधी दिलेली आहे ती संधी वाया घालवू नका. त्या संधीचं सोनं करा. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो म्हटला की जो भुकेलेला देतो तो मला देतो, जो गरजवंताला देतो तो मला देतो. आणि म्हणून असे जे भुकेले गरजवंत आहेत अशांना सहाय्य करा. ती मदत डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचणार आहे. देवबाप करो आणि तो तुम्हाला सहाय्य करो.